आपल्या मुलाने हेल्दी खाऊन तंदुरुस्त राहावं असं प्रत्येक पॅरेंट्सला वाटत असतं। तर आजच्या माझ्या टिफिन सिरीजच्या सेकंड रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पालकाची चपाती आणि बटाट्याच्या भाजीची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। पालकामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, विटॅमिन, कॅल्शियम आणि आयर्नचं प्रमाण असतं, म्हणून पालक हे मुलांच्या टिफिनमधून एकदा तरी आठवड्यातून नक्कीच द्या। सर्वात आधी मी पालकला ब्लांच करून घेतलं, म्हणजेच काय तर उकळत्या पाण्यामध्ये 7 ते 8 पालकाची पानं टाकली, अर्धा मिनिट त्याला तसंच ठेवले आणि मग नंतर त्याला उकळत्या पाण्यातून काढून थंड पाण्यामध्ये टाकलं आणि थंड पाण्यातून काढलं, एकदम त्याच्यातलं पाणी स्क्वीज केलं आणि त्यानंतर त्याची एक बारीक पेस्ट तयार करून घेतली। असं केल्याने पालकचा रंग हा तसाच्या तसाच राहतो, म्हणजे हिरवागार राहतो, तो काळा पडत नाही। आता मी इथे पीठ मळून घेणार आहे। अर्धी वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये ना मीठ टाकून घ्यायचं आहे। पिठामध्ये मीठ चांगलं मिसळून घेतलं आणि त्यानंतर जी प्युरी तयार केली होती पालकची ती ह्या पिठामध्ये टाकून घेतली आणि पाणी न टाकता आधी मी असंच प्युरीला या पिठामध्ये चांगलं मळून घेतलं आणि नंतर खूप असं घट्टसर डो झाला तर आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना तसं थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। एक गोळा तुम्ही बघू शकता तयार करून घेतला। त्यानंतर मी 1 चमचा ह्याच्यामध्ये तेल टाकलं आणि 5 मिनिटे या पिठाला चांगलं मळून घेतलं आहे, एकजीव करून घेतलेलं आहे। पिठाला मी अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून टाकलं होतं आणि त्यानंतर मी याच्यात चपात्या लाटून घेतलेल्या आहे। जशी आपण चपाती करतो तशी चपाती करायची आहे। मी थोडी जाडसर चपाती केली होती आणि त्यानंतर अलटपलट करून चांगलं चपातीला मी इथे शेकवून घेतलं। लास्टला याच्यावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तुम्हाला तूप लावायचं असेल तर तुम्ही तूप लावू शकता आणि नंतर मी चपात्या साईडला ठेवून टाकल्या। पालकच्या चपाती बरोबर इथे मी बटाट्याची भाजी बनवली होती। तर एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतले, त्यामध्ये मी 1 चमचा राई, 1 चमचा जिरा, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या। बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या इथे मी टाकलेल्या होत्या आणि त्याचबरोबर पाव चमचा हिंग टाकून घेतलं। या फोडणीला मी चांगलं परतवून घेतलं। मग मी ह्याच्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। जो फोडणी तयार केलेली ना तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता, म्हणून माफ करा। कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतला की मग मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 1 छोटा चमचा जिरे पावडर, 1 छोटा चमचा धने पावडर टाकून घेतला आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि छान या फोडणीला परतवून घेतलं। मग मी ह्याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घेतले। इथे मी 2 उकडलेले बटाटे टाकले होते, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतली आणि मग त्यानंतर ह्या भाजीला चांगलं मिक्स केलं आणि 5 मिनिटांसाठी ही भाजी अशी स्लो फ्लेमवरती परतवून घेतली आणि मग नंतर ही भाजी मी डब्यामध्ये भरून घेतलेली आहे। भाजी थंड झाल्यानंतर डब्याचं झाकण मी ते लावून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला पालकची चपाती आणि बटाट्याच्या भाजीची रेसिपी दाखवलेली आहे। तर तुम्हाला माझी आजच्या टिफिनची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। इथपर्यंत रेसिपी बघितली त्यासाठी धन्यवाद।